Welcome students. Today we are going to start methods of preparation of some addition polymers. Okay, कोणते addition polymers पाहायचे तर जे polymers addition reaction न तयार होतात त्यांना addition polymers म्हणायचं आहे. Preparation of some addition polymers. Okay, एक एक पॉलिमर त्याचं प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस आपण पाहणार आहोत. ओके, तर सुरुवातीला टाकतो नंबर 1, that is preparation of पाहिलं preparation of polythene हे पाहिजे होते polythene, preparation of polythene त्यालाच कॉमनली म्हटलं जातं पॉलीइथिलीन. त्यालाच कॉमनली काय म्हटलं जातं पॉलीइथिलीन हे असं त्याला म्हटलं जातं. पॉलीइथिलीन इज अ कॉमन नेम. पॉलीइथिलीन कोणते तर कॉमन नेम आहे. प्रिपरेशन ऑफ पॉलिथिन किंवा पॉलीइथिन किंवा पॉलिथिलीन असं त्याला म्हटलं जातं. हे पॉलीइथिन आययुपीसी नेम आहे आणि पॉलीइथिलीन हे त्याचं कॉमन नेम आहे. कोणतं नेम आहे तर कॉमन नेम आहे. तर चला सुरुवात कशी करायची. आता पॉलिमर आणि त्याच्यासाठी लागणारा मोनोमर. म्हणून नंबर 1 मी पॉइंट सांगतो तो असं पहिला. तर दिस पॉलिथिन इज मेड अप ऑफ इथिन मोनोमर. कशापासून तयार होतं इथिन मोनोमर. म्हणून पहिला पॉइंट तुम्ही पॉलिथिन. कोणतं पॉलिथिन म्हणजेच पॉलीइथिलीन म्हणजेच काय कॉमनली पॉलीइथिलीन इज मेड अप ऑफ इथिन मोनोमर्स. इज मेड अप ऑफ इथिन म्हणजेच कॉमनली इथिलीन मोनोमर्स. म्हणजेच कॉमनली काय तर इथिलीन मोनोमर्स पाहायचं. पहिला पॉइंट कोणता तर पॉलिथिन म्हणजेच पॉलीइथिलीन इज मेड अप ऑफ इथिन म्हणजेच इथिलीन मोनोमर्स. इथिनचं पॉलिमरायझेशन होऊन पॉलिथिन आणि इथिलीनचं पॉलिमरायझेशन होऊन पॉलीइथिलीन हे दोन्ही प्रोडक्ट आणि रिएक्टंट एकच आहेत, फक्त त्यांचे कॉमन आणि आययुपीसी नेम हे मी सांगतोय. इथिन पहा, इथिनचं पॉलिमरायझेशन होऊन पॉलिथिन आणि कॉमन नेम इथिलीनचं पॉलिमरायझेशन होऊन काय तयार होतं पॉलीइथिलीन असं म्हटलं जातं. तर मला सांगायचा प्रश्न तो मुद्दा असा की पॉलिथिन हे कोणत्या प्रकारचं पॉलिमर आहे. पॉलिथिन म्हणजे पॉलीइथिलीन इज अ ऍडिशन टाइप ऑफ पॉलिमर. कोणतं ऍडिशन टाइप ऑफ पॉलिमर. दुसरा पॉइंट टाकतोय पॉलिथिन इज अ ऍडिशन पॉलिमर. पॉलिथिन इज अ ऍडिशन पॉलिमर. कोणतं आहे इट इज अ ऍडिशन पॉलिमर. ते कोणतं आहे तर ऍडिशन पॉलिमर. ते ऍडिशन टाइपच्या रिएक्शन तयार होतं. नंतर तिसरा पॉइंट टाकायचा आहे मला तो असा पॉलिथिन्स आर ऑफ टू टाइप्स. पॉलिथिन्स आर ऑफ टू टाइप्स पाहायचं मी तर टाकतोय पॉलिथिन्स म्हणजेच पॉलीइथिलीन म्हणजेच काय पॉलीइथिलीन्स आर ऑफ टू टाइप्स. किती टाइप्स येतात 2 टाइप्स त्याच्या आहेत. त्यातला पहिला टाकतोय त्याला म्हटलं जातं LDP. पहा काय म्हटलं जातं LDP किंवा काही पुस्तकात तुम्हाला असं देखील पाहायला मिळेल. काही पुस्तकात त्याला LDPE असं देखील म्हटलं जातं. दोन्हीचा अर्थ LDP किंवा LDPE म्हणजे काय तर L फॉर लो, D फॉर डेन्सिटी and P फॉर पॉलीइथिन अशा प्रकारे लो डेन्सिटी पॉलीइथिन किंवा यालाच हे पहा शब्द तोच लो डेन्सिटी फक्त इथं स्पेलिंग मध्ये पॉलीइथिन. ओके पॉलीइथिन. तर पहिल्या प्रकारे पॉलिथिनचे किती प्रकार पॉलिथिन्स आर ऑफ टू टाइप्स. पहिला कोणता LDP लो डेन्सिटी पॉलीइथिन. काय तर लो डेन्सिटी पॉलीइथिन आणि त्यालाच ई जर गृहीत धरलं तर LDPE देखील म्हटलं जातं लो डेन्सिटी पॉलीइथिन. ओके दोन्हीही फक्त इथं पॉलिथिनचा फक्त P वापरलेला आहे. P लिहिताना LDP लिहिताना आणि LDPE लिहिताना पॉली एक शब्द पॉलीचा P घेतला आणि इथिनचा E घेतला म्हणून दोन्ही कृपया लक्षात ठेवा. पहिला प्रकार पॉलिथिनचा LDP म्हणजेच लो डेन्सिटी पॉलीइथिन आणि तुम्हाला दुसरा प्रकार हा का तर नाही LDP यालाच LDPE असंही म्हटलं जातं. मग दुसरा प्रकार कोणता तर दुसरा प्रकार HDP. काय तर HDP H फॉर हाय. इथे पहा हाय डेन्सिटी पॉलीइथिन. ओके
हायचं एच, हाय नाही असं नाही हा, हाय. ओके, हायचं एच, डेन्सिटीचं डी, डेन्सिटीचं डी आणि पॉलीइथिनचं पी. HDP म्हणजे हाय डेन्सिटी पॉलीइथिन. ओके, याच काही पुस्तकात तुम्हाला HDPE असंही पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर हाय डेन्सिटीचं हाय, डीचं डी, डेन्सिटीचं डी, पी पॉलीचं आणि ई इथिनचं. म्हणून दुसरा प्रकार आहे HDP किंवा HDPE. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचे 3 पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. पॉलिथिन नावाचं पॉलिमर कोणत्या मोनोमर पासून तयार होतं? पॉलिथिन इज अ पॉलिमर, पॉलिथिन इज अ पॉलिमर विच इज मेड ऑफ इथिन म्हणजेच इथिलीन मोनोमर पासून. दुसरा, पॉलिथिन हे कोणत्या प्रकारच्या रिएक्शन करतो? पॉलिथिन इज अ ऍडिशन टाइप ऑफ पॉलिमर बिकॉज इट इज प्रोड्यूस्ड बाय ऍडिशन टाइप ऑफ रिएक्शन. तिसरा पॉइंट तो पाहायचा आहे, पॉलिथिनचे किती प्रकार? पॉलिथिनचे 2 प्रकार. एक आहे LDP, पॉलिथिनचा पहिला प्रकार LDP किंवा LDPE म्हणजेच लो डेन्सिटी पॉलीइथिन आणि दुसरा प्रकार कोणता? HDP म्हणजेच हाय डेन्सिटी पॉलीइथिन म्हणजेच कोणता? हाय डेन्सिटी पॉलिथिन. यांच्यात काय फरक असतो या दोघांमध्ये ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तर थोडक्यात मी मला सांगेल की LDPE इज अ ब्रांच्ड पॉलिमर. LDPE इज अ ब्रांच्ड पॉलिमर. हे कसं असतं? हे ब्रांच्ड पॉलिमर असतं आणि HDPE हे मात्र लिनियर पॉलिमर असतं. हे कसं असतं तर लिनियर पॉलिमर असतं. हे वीक असतं, हे लवकर तुटतं. LDPE हे लवकर तुटतं आणि HDPE मात्र स्ट्रॉंग असतं. हे ट्रान्सपरंट असतं, हे ट्रान्सलुसंट असतं. हे पुढे आपल्याला पाहायचं आहे. यांचं प्रिपरेशन आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ओके, तर मी हे मोडतोय त्याचं कारण आपल्याला त्याचं प्रिपरेशन लिहायचंय. काय लिहायचं आपल्याला? प्रिपरेशन. चला असं सांगतो मी की पहिलं पाहू आपण. काय पाहायचं आपल्याला? पहिलं काय पाहायचं आपल्याला? ए. तर हे मोडून टाकतो जेणेकरून मला त्याच्या खाली मेकॅनिझम देखील लिहिता येईल. ओके, तर हे LDP यालाच काय म्हणू शकतो आपण? LDPE एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे HDP आहे त्यालाच काय म्हणू शकतो आपण? HDPE. ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. ओके, मी आता रफ करतो, मोडतो त्याचं कारण हे जे 2 प्रकार आहेत पॉलिमरचे, 2 प्रकार, पॉलिथिनचे 2 प्रकार, एक LDPE आणि दुसरा HDPE. तर अगोदर आपण LDPE कसं तयार होतं ते पाहूया. ओके, हे मोडतो मी. LDP तयार होण्यासाठी काय कंडिशन आवश्यक असते ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि याचं मेकॅनिझम देखील सांगणार आहे. याचं काय सांगणार तर याचं मेकॅनिझम देखील सांगणार आहे. म्हणून कृपया थोडंसं काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या आता. कारण पॉलिमर तयार करत असताना त्याचं टेम्परेचर, त्याचं प्रेशर किती आहे हेही इथं लक्षात ठेवा. कारण जे 2 पॉलिमर आहेत LDPE आणि HDPE यांच्या कंडिशन नुसार हे पॉलिमर तयार होत असतात. पहा मी इथे टाकतो ए टाकतो प्रिपरेशन ऑफ. तर अगोदर चला पहा इथं हे टाकतो. पहिला प्रकार कोणता पॉलिमरचा आपला ह्या पॉलिथिनच्या? तर तो आहे LDPE. कोणता? LDPE. ओके, म्हणजेच इथे टाकतो मी लो डेन्सिटी पॉलीइथिन. लो डेन्सिटी पॉलीइथिन. ओके, त्याचा पहिला पॉइंट पाहू आपण प्रिपरेशन. काय पाहायचं आपल्याला? त्याचं प्रिपरेशन पाहायचं आपल्याला. त्याचा मी तर म्हणतो इथं मी काढत आहे कोनिकल फ्लास्क. काय काढतो इथं पहा? आय एम ड्रॉइंग हिअर ॲज अ कोनिकल फ्लास्क. हा काय घेतला आपण? हा कोनिकल फ्लास्क घेतला. किंवा चला कोनिकल फ्लास्कच्या ऐवजी ही जी प्रोसेस आहे ही कंटेनर मध्ये घेतलेली दाखवू आपण. कशात? कंटेनर. चला मी असं म्हणेल आपण हे कंटेनर घेतलं आहे. हे काय घेतलं? कंटेनर. आणि या कंटेनर मध्ये आपल्याला स्टार्टिंग मटेरियल घ्यायचं आहे इथिन. काय घ्यायचं आपल्याला? इथिन. इथिन म्हणजे काय तर इथिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे CH2 डबल बॉन्ड CH2. हे पहा इथं घ्यायचं आहे CH2 डबल बॉन्ड CH2. किती घ्यायचे? n नंबर ऑफ. हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये आपल्याला n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिनचे मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. ओके, चला मी देतोय हे पाहायचं n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 घ्यायचे. त्यानंतर इथं काय काय लिहितो पहा. यामध्ये आपल्याला n नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले. त्यानंतर हा जो कंटेनर आहे यावरती आपल्याला प्रेशर द्यायचं आहे. यावरती आपल्याला प्रेशर द्यायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसेस लॅबोरेटरीमध्ये होते, तिथं स्पेसिफिक कंडिशन्स असतात, तिथं वेगवेगळे इक्विपमेंट असतात ती प्रोसिजर करण्यासाठी. फक्त तुम्हाला डोक्यामध्ये प्रकाश पडावा, तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सांगितलं. एक आपण कंटेनर घेतलं, एक काय घेतलं, कंटेनर घेतलं. त्या कंटेनर मध्ये n नंबर ऑफ इथिन गॅसचे मॉलिक्यूल घेतले, n नंबर ऑफ इथिन घेतले, एवढं लक्षात ठेवा. n चा अर्थ काय, खूप प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात n नंबर ऑफ इथिन घेतले. नंतर ही रिएक्शन होत असताना आपल्याला काय करायचं, ही रिएक्शन होत असताना आपल्याला वरतून प्रेशर द्यायचं आहे. काय द्यायचं, तर प्रेशर द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर या कंटेनरला आपल्याला हीट देखील द्यायची आहे. म्हणजे हाय टेम्परेचरला अंडर प्रेशर ही रिएक्शन होते. आणि ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला इथिनचं पॉलिमरायझेशन करायचं आहे, इथिनचं पॉलिमरायझेशन करायचंय. मग तुम्ही म्हणता पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर इथिन पासून पॉलिथिन तयार करायचं. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. इथिनचं पॉलिथिन तयार करत असताना काय काय सांगतो मी पहा. तर ते करत असताना या कंटेनरला आपल्याला हीट द्यावी लागते, म्हणजे टेम्परेचर द्यावं लागतं. ओके, त्याचबरोबर याच्यावरती काय क्रिएट करावं लागतं, याच्यावरती प्रेशर द्यावं लागतं. अंडर हाय प्रेशर ही रिएक्शन होते. मग किती असतं तेही सांगतो तुम्हाला मी. आणि त्याचबरोबर ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी कॅटलिस्ट देखील तेवढाच महत्वाचा आहे. इथं आपण ऑक्सिजन घेऊ शकतो किंवा पर ऑक्साइड O2 पास करू शकतो आपण याच्यात, किंवा पर ऑक्साइड. मग पर ऑक्साइड म्हणजे कोणता, तुम्ही बेंझोइल पर ऑक्साइड घेऊ शकता, हायड्रोजन पर ऑक्साइड घेऊ शकता, किंवा आणखी कोणता एखादा पर ऑक्साइड तुम्ही घेऊ शकता. म्हणून when large number of ethene molecules on heating at high temperature, आता टेम्परेचर किती आणि प्रेशर किती तेही सांगतो. तर टेम्परेचर जवळपास इथं आपल्याला लागतं, टेम्परेचर जे लागतं ते आहे 350 ते 573 केल्विन. ते किती आहे, तर एक मिनिट, 350 ते 570 केल्विन, 350 ते 570 केल्विन एवढं टेम्परेचर लागतं. आणि त्याचबरोबर जे हे लागतं प्रेशर, ते प्रेशर किती, 1000 ATM ते 2000 ATM एवढं प्रेशर लागतं. 1000 ATM ते 2000 ATM एवढं प्रेशर लागतं. ओके, आणि ही जी रिएक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा पर ऑक्साइडच्या माध्यमात होते. ओके, व्हेर लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल. आणि ही जी प्रोसेस असते पहा, हीट काढण्याची प्रोसेस, त्याच्यात पॉलिमर तयार होतं. काय तयार होतं, त्याच्यात पॉलिमर तयार होतं. आणि इथं CH2 डबल बॉन्ड CH2 पासून इथं पहा कार्बन डबल बॉन्ड कार्बन, याच्यापासून काय तयार होतं, तर याच्यापासून तयार होतं CH2 बॉन्ड CH2. एका CH2 डबल बॉन्ड CH2 पासून असा डायव्हॅलेंट CH2 सिंगल बॉन्ड CH2 तयार होतो. याला काय म्हणायचं असतं, याला रिपीटिंग युनिट म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, याला रिपीटिंग युनिट. आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, एका इथिन पासून एक रिपीटिंग युनिट, जर लाखो करोडो इथिन मॉलिक्यूल असते तर त्याचे लाखो करोडो रिपीटिंग युनिट तयार होतात. आणि समोर जे तयार होतं पॉलिमर, आता पहा समोर जे तयार होतं पॉलिमर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते पॉलिमर कसं असतं, CH2 CH वरती CH2 पुढं CH2 CH. ओके, CH2 पुढे पुढे असं असतं. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, हे जे पॉलिमर तयार होणार आहे किती, तर 350 ते 570 केल्विन टेम्परेचरला. किती, 350 ते 570. आता 350 केल्विन म्हटलं की किती, तर आपल्याला माहिती आहे 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. 350 केल्विन म्हटलं की नियर अबाउट सांगतोय, नियर अबाउट 77 डिग्री सेल्सिअस ते 573 जर म्हणलं तर 200 नाही का, 197 जवळपास. किती, 197 डिग्री सेल्सिअस. 97 573, 373 म्हणजे 100, 473 म्हणजे 200, तर 297 किती, जवळपास 297 डिग्री सेल्सिअस. 77 ते 297 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला काय होतं, 1000 आणि 2000 ATM प्रेशर खूप प्रचंड प्रमाणात आहे. आणि 300 च्या जवळपास टेम्परेचर जर असेल तर हे जे इथिन मॉलिक्यूल आहेत त्यांच्यापासून असे रिपीटिंग युनिट, आणि अशा रिपीटिंग युनिट पासून काय तयार होईल, तर कंटिन्युअस साखळी आणि त्याचबरोबर ब्रांच साखळी. म्हणजे तयार होणारं जे पॉलिमर असणार आहे याला सिम्पली म्हणायचं LDPE. काय म्हणायचं त्याला,
LDPE म्हणजे लो डेन्सिटी पॉलिमर तयार होतं. इट इज अ ब्रांच्ड पॉलिमर. हे कसं असतं तर हे असतं ब्रांच्ड पॉलिमर. हे कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच्ड पॉलिमर असतं. ही झाली प्रोसेस. CH2 डबल बॉन्ड CH2 हे काय आहेत तर हे इथिन आहेत. यांचं कॉमन नेम आहे इथिलीन. यांचं कॉमन नेम काय आहे तर इथिलीन. हे त्यांचं कॉमन नेम आहे. ओके, तर काय काय घेतलं आपण इथं या कंटेनर मध्ये इथिनचे किती मॉलिक्यूल घेतले, N मॉलिक्यूल घेतले. किती, N चा अर्थ काय, लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल. मग तुम्ही म्हणता लार्ज म्हणजे काय, मोठा लिहा. तर लार्ज याचा अर्थ 1 लाख, 1 कोटी, 10 कोटी, 100 कोटी असे, म्हणजे क्वांटिटी जास्त प्रमाणात. when large number of ethene molecules are heated at 350 to 570 Kelvin temperature under 1000 to 2000 atm pressure in presence of peroxide as a catalyst, it gives corresponding low density polythene. म्हणजे ब्रांच्ड पॉलिमर तयार होतं. म्हणजे कसं तयार होतं, ब्रांच्ड पॉलिमर तयार होतं. आणि हे जे ब्रांच्ड पॉलिमर असतं त्याची डेन्सिटी कमी असते म्हणून त्याला सिम्पली लो डेन्सिटी पॉलिथिन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लो डेन्सिटी पॉलिथिन असं म्हटलं जातं. आणि मग इथिनला आपण इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा परऑक्साईड हीट केलं 350 ते 570 केल्विन आणि 1000 ते 2000 एटीएम एवढ्या हाय प्रेशरला, तर तयार होतं पॉलिथिन. काय होतं, लो डेन्सिटी असलेलं पॉलिथिन. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. आणि म्हणून हा जो एरो आहे याच्यावरती आपण काय लिहित असतो, प्रत्येक वेळेस याच्यावरती लिहित असतो आपण पॉलिमरायझेशन. तुम्ही इथं लिहू शकता ह्या एरोवरती किंवा तुम्ही इथं देखील लिहू शकता. ह्या प्रोसेसचा भाग सारखाच आहे. ओके, प्रोसेसचा भाग सारखाच आहे. तुम्ही इथं पॉलिमरायझेशन लिहू शकता किंवा इथं पॉलिमरायझेशन लिहू शकता. मग पॉलिमरायझेशन या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आले का, तर पॉलिमरायझेशन या शब्दाचा अर्थ प्रोसेस ऑफ फॉर्मिंग पॉलिमर इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. किंवा याच्या अगोदर देखील आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन मध्ये, द प्रोसेस ऑफ सिंथेसाइजिंग अ पॉलिमर इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. ओके, तर इथिनला पहा कंडिशन वेगवेगळ्या येतात. आपण लो डेन्सिटी पॉलिथिनचं पाहत आहोत. आपण लो डेन्सिटी पॉलिथिन कसं तयार करायचं त्याविषयी पाहत आहोत. पुस्तकात तुम्हाला असं स्ट्रक्चर दिलंय असं नाही, स्ट्रक्चर दिलेलं नाही. तिथे फक्त लिहिलंय LDP म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सर तिथं प्रोडक्ट कसा असतो, तर तिथं प्रोडक्ट CH2 याचा अर्थ पुढे इकडे ब्रांच चालू असणार आहे, इकडे खाली पण ब्रांच चालू असणार आहे. मला एवढं सांगायचं, जे पॉलिमर हे कसे असतात, ब्रांचड असतात. कसे असतात तर ब्रांचड असतात. त्यांची डेन्सिटी कमी असते म्हणून त्यांना लो डेन्सिटी पॉलिथिन असं म्हटलं जातं. इथिन पासून पहा काय सांगतो, तर इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यापासून जर तयार होणारं पॉलिथिन हे ब्रांचड असेल तर त्याची डेन्सिटी कमी असते, म्हणजे ते लवकर तुटतं आणि म्हणून त्याला लो डेन्सिटी पॉलिइथिन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लो डेन्सिटी पॉलिथिन असं म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये इथं फक्त LDP हा शब्द टाकलाय. इथिन ऑन पॉलिमरायझेशन, कंडिशन दिली परऑक्साइड कॅटलिस्ट, टेम्परेचर 350 ते 570 म्हणजे 77 ते 297 डिग्री सेल्सिअस, 1000 ते 2000 एटीएम प्रेशर, आणि इथं लिहिलं LDPE. पण हे LDPE काय असतं हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं स्ट्रक्चर काढलं. CH2 पुढे चेन कंटिन्यू, ही चेन अशी कंटिन्यू, डाव्या साईडला पण कंटिन्यू, उजव्या साईडला पण कंटिन्यू, आणि याला मध्येच काय असेल तर याला मध्येच असतील अशा ब्रांचेस असतील. तुम्ही असं काढू शकता किंवा असं काढू शकता. वरती काय असेल तर ब्रांचेस, याला खाली काय असेल तर ब्रांचेस. ज्या पॉलिमर मध्ये लॉंगेस्ट चेनला ब्रांचेस असतात त्यांना ब्रांचड पॉलिमर आपण याच्या अगोदर क्लासिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे. त्याचा हा झाला ब्रांचड पॉलिथिन. ओके, तर आता याचं मी तुम्हाला मेकॅनिझम सांगणार आहे. मेकॅनिझम सांगण्या अगोदर मला एवढं सांगायचं आहे की हे जे पॉलिथिन तयार होतं, हे पॉलिमर तयार होत असताना सांगा बरं काय काय कंडिशन्स आहेत. लो डेन्सिटी पॉलिथिन लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय करायचं, कसं लक्षात ठेवायचं, तर लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होत असताना सिंपल लिहायचं CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, हे नंतर ह्या एरोवरती काय लिहायचं, ह्या एरोवरती लिहायचं पॉलिमरायझेशन. आणखी सोपं करून सांगतोय, पॉलिमरायझेशन. ओके, हे आपोआप याचं पॉलिमरायझेशन होणार आहे का,
नाही. मी नुसतं शिकवलं की तुमच्या डोक्यात जाणार आहे का? तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन जागेवरती असणं आवश्यक आहे. तुम्हाला ते लर्न करण्याची टेंडन्सी तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. ओके, नुसतं पाहिलं रिॲक्शन कडे म्हणजे लक्षात येणार का? नाही, तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. तसं इथिन, वेन लार्ज नंबर ऑफ इथिन, पाहायचं वेन लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स, जर आपण या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल घेतले आणि त्याला काय करायचं, या कंटेनर मध्ये घेतलेल्या इथिनला हीट करायचं, म्हणजे त्याला तापमान द्यायचं, त्याला टेम्परेचर द्यायचं, त्याच्यावरती प्रेशर द्यायचं, त्याच्यात कॅटलिस्ट टाकायचा ऑक्सिजन किंवा परऑक्साईड, आणि नंतर मात्र एका विशिष्ट टेम्परेचरला, विशिष्ट प्रेशरला, ओके काय सांगतोय, विशिष्ट टेम्परेचरला, विशिष्ट प्रेशरला लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल एकत्र येतील, काही लाईन मध्ये जोडले जातील तर काही ब्रांच मध्ये जोडले जातील आणि त्यांच्यापासून तयार होतं ते अशा प्रकारचं पॉलिमर, त्याला म्हणायचं असतं लो डेन्सिटी पॉलिइथिन. ओके, आणि म्हणून ते इतकं मोठं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. ते लिहायचं कसं असतं, लिहायचं सोपं असतं. एन नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिन. पहा इथं लिहायचं पर ऑक्साइड, काय लिहायचं, पर ऑक्साइड. इथं काय लिहायचं, किती केल्विन टेम्परेचर, 350, 350 ते 570 केल्विन टेम्परेचर, आणि प्रेशर आपलं नॉर्मल ऍटमॉस्फिअर प्रेशर एक असतं, वातावरणातलं एक जे ऍटमॉस्फिअर प्रेशर ते एक. मग इथं 1000 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर द्यायचं, कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 2000. म्हणजे पहा हाय प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला ती रिॲक्शन होते. 350 ते 570 केल्विन टेम्परेचर आणि 1000 ते 2000 ATM प्रेशरला काय होतं, तर इथं लिहायचं तुम्हाला LDP किंवा LDPE. झालं, तुमच्या पुस्तकात अशी रिॲक्शन आहे. ओके, it is finished here, but for our understanding purpose we are writing in this like manner. Okay, in this manner आपण अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे. एका CH2 डबल बॉन्ड CH2 पासून काय होतं, CH2 बॉन्ड CH2 हे रिपीटिंग युनिट तयार होतं, डायव्हॅलेंट रिपीटिंग युनिट तयार होतं, आणि असे लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकत्र येऊन काही लिनियर मध्ये जोडले जातात, काही पुढे पुढे जोडले जातात, तर काही त्या लिनियर चेनला ब्रांचेस म्हणजे फांद्या जोडल्या जातात, आणि म्हणून तयार होतं ते असं पॉलिमर ज्याची डेन्सिटी कमी असते, ते लवकर तुटतं, त्याला लो डेन्सिटी पॉलिइथिन म्हटलं जातं, आणि ते ब्रांचड पॉलिमर असतं म्हणून त्याची डेन्सिटी ही कमी असते. ओके, आता मी तुम्हाला सांगणार आहे याचं मेकॅनिझम. काय सांगणार आहे, मेकॅनिझम. 2 स्टेप मध्ये मला मेकॅनिझम लिहायचं आहे इथं. आता फॉर्मेशन ऑफ हे LDP जे आहे ना, ब्रांचड पॉलिमर, हे कोणते, तर ब्रांचड पॉलिमर. तर मी तुम्हाला असं म्हणतोय, फॉर्मेशन ऑफ लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजेच ब्रांचड पॉलिमर इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. कोणती आहे, इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. ती कशी आहे मी तुम्हाला सांगतोय. मेकॅनिझम मध्ये तुम्हाला फक्त नेमकं काय होतं हे समजणं महत्वाचं आहे. ओके, तर चला सांगतोय. मेकॅनिझम घेतोय 2 स्टेप मध्ये या रिएक्शनचं मेकॅनिझम आहे. किती स्टेप मध्ये, इन 2 स्टेप देयर इज अ रिएक्शन मेकॅनिझम टू फॉर्म LDPE लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होण्याचं. हे क्लिप मोडतो कारण मला लिहायला थोडंसं जागा कमी पडेल म्हणून मी हे मोडत आहे. ओके, ठीक आहे. पहा आता इथे तुम्ही मेकॅनिझम, कोणाचं मेकॅनिझम, LDPE तयार होण्याचं मेकॅनिझम लिहितोय. मेकॅनिझम ओके, तो इथे टाकतोय. फॉर्मेशन ऑफ LDPE म्हणजेच लो डेन्सिटी पॉलिथिन इज फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. ओके, it takes place in 2 steps. स्टेप नंबर 1 काय आहे ते सांगतो आणि स्टेप नंबर 2 काय आहे ते देखील सांगतो. ओके, आता थोडेसे डायग्राम मी बदलत आहे इथं, थोडीशी डायग्राम बदलत आहे, लक्षात घ्या इथं. आता कंटेनर ऐवजी मी इथं राऊंड बॉटम फ्लास्क लिहितोय. इथं लिहितोय पहा, राऊंड बॉटम फ्लास्क. मला जागा पूर्ण महत्वाचं आहे. चला इथं लिहितो मी. इथं लिहू का, इथं काढलं दिसते तुम्हाला, कारण इथं मेकॅनिझम साठी आपल्याला जागा लागणार आहे.
पहा इथं मी असं म्हणतो, इथं आपण घेणार आहोत कंटेनर. ओके, हे घेतलं आपण राऊंड बॉटम फ्लास्क. यात जे मी काढतोय हा राऊंड बॉटम फ्लास्क आहे. कोणता? ज्या फ्लास्कचा बॉटम हा राऊंड असतो, गोल असतो, त्याला राऊंड बॉटम फ्लास्क म्हणतो. शॉर्टकट RBF, राऊंड बॉटम फ्लास्क. कोणता? राऊंड बॉटम फ्लास्क. या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं तर इथिन मॉलिक्यूल. काय घ्यायचे आपल्याला? इथिन. किती घ्यायचे? n नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल्स. या राऊंड बॉटम फ्लास्कला आपल्याला हीट करायचं आहे. काय करायचं आपल्याला? हीट करायचं आहे. किती टेम्परेचरला? किती टेम्परेचरला? मोडलं नाही. 350 ते 570 केल्विनला. 350 ते 570 केल्विनला हीट करायचं. आणि याच्यावरती काय करायचं आपल्याला? याच्यावरती प्रेशर द्यायचं. काय द्यायचं आपल्याला? याच्यावरती वरतून प्रेशर द्यायचं. आणि ही रिएक्शन होण्यासाठी आपल्याला O2 किंवा पर ऑक्साइड हा कॅटलिस्ट टाकायचा. लक्षात ठेवा, इथिनचा पॉलिमरायझेशन होत असताना कोणता कॅटलिस्ट टाकला जातो? O2 हा देखील कॅटलिस्ट म्हणून रोल प्ले करतो. त्याचं परऑक्साईड तयार होतं, किंवा हायड्रोजन परऑक्साईड म्हणा, किंवा बेंझॉइल परऑक्साईड, अशा प्रकारचे परऑक्साईड याच्यात टाकले जातात. त्याच्यावरती वरून 1000 ते 2000 ATM ऍटमॉस्फेरिक प्रेशर असलेलं प्रेशर वरतून दिलं जातं. आणि काय होतं? हीट करत असताना मी सांगतो त्यानुसार पाहता, इथं कंटिन्युअस इथिनचं हे रिपीटिंग युनिट तयार होत जातील. इथिन पासून अशा प्रकारचे रिपीटिंग युनिट तयार होतील. आणि मी असं म्हणतो की यामध्ये n नंबर ऑफ म्हणजे किती? तर चला 1 करोड. चला किती आपण सांगू इथं की 1, 100 झाले, 1000, त्यानंतर 10,000, 1,00,000. चला आपण असं म्हणूया की हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे यामध्ये 1,00,000 एवढे इथिनचे मॉलिक्यूल आपण घेतले. तुम्ही 1,00,000 म्हणू शकता, 10,00,000 म्हणू शकता, 1 कोटी घेऊ शकता, 100 कोटी घेऊ शकता. ओके, किंवा तुम्हाला जर वाटलं भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे तेवढे घेऊ शकतो, 135 40 का असेल ते. ओके, तर तेवढे जर आपण इथिन मॉलिक्यूल्स घेतले, तेवढे जर आपण इथिन्स मॉलिक्यूल घेतले, तर तिथं त्या टेम्परेचरला आणि त्या प्रेशरला काय होतं? तर त्या टेम्परेचरला आणि प्रेशरला काही चेन वाढत जातात, काही चेन लिनियरली वाढत जातात, तर काही चेन ब्रांचनं वाढत जातात. ओके, पहा. तर मी तर स्ट्रक्चर काढतो. स्टेप नंबर फर्स्ट. पहा इथं स्ट्रक्चर काढले असं. ओके, नंतर इथं CH2 हा कार्बन, हा H, नंतर पुढं CH2 ही एक चेन आहे. काय म्हणतो पहा, मी तुम्हाला एक सांगतोय की यामध्ये 1,00,000 मॉलिक्यूल असल्या कारणानं अशा भरपूर चेन चालू आहेत. 350 ते 570 केल्विन टेम्परेचरला आणि 1000 ते 2000 टेम्परेचरला भरपूर अशा इथिन मॉलिक्यूल पासून एक चेन अशी तयार होते, एक चेन अशी तयार होते. अशा वेगवेगळ्या चेन चालू होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये ही एक चेन आहे जी की अशा पद्धतीने लांबत चालली. लक्षात ठेवा, याचा अर्थ काय? अशा पद्धतीने लांबत चालली, इकडे हे अशा पद्धतीने लांबत चालती. ही एक चेन आहे. ओके, हिला म्हणतो मी ग्रोइंग चेन. कोणती चेन आहे? ग्रोइंग म्हणजे वाढणारी. ग्रो होणे म्हणजे काय? वाढणे. तशी वाढत जाणारी चेन आहे. ग्रोइंग चेन म्हणतोय मी, ग्रोइंग चेन. नंतर प्लस पहा, याच कोनिकल फ्लास्क मध्ये, याच राऊंड फ्लास्क मध्ये फक्त एकच चेन वाढते का? नाही. ऍट द सेम टाइम देर आर सो मेनी चेन्स विच आर ग्रोइंग इन अ व्हेरियस डायरेक्शन. वेगवेगळ्या डायरेक्शन त्या चेन वाढत जातात. त्यातली आपण घेतली ही ग्रोइंग चेन. या ग्रोइंग चेन वरती एक चेन अटॅक करते, पहा दुसरी वाढणारी चेन अटॅक करते. इथे तुम्ही CH2 आणि इथं N. मी असं म्हणतोय, हा ओके, एंड ऑफ ग्रोइंग चेन. कोणतं येतं? एंड ऑफ ग्रोइंग चेन. पहा, ही 1 नंबर चेन घेतली मी. किती नंबर घेतली? 1. ही 1 नंबर चेन घेतली. या चेन मध्ये काय होईल विद्यार्थी मित्रांनो? या चेन मध्ये इकडे पहा CH2 इथं तुम्हाला मी असं म्हणू शकतो, इकडे काय असणार आहे? इकडे ही चेन वाढत चालली, तर CH2 डॉट, इकडं CH2 डॉट. ही चेन इकडे अशी लांब वाढेल, ही इकडे अशी वाढेली, ही इकडे अशी वाढेल. सायमल्टेनियसली दोन्ही साइडने ही चेन वाढत चाललेली. ठीक आहे, आता पलीकडे काय आहे ते आपण लिहायचं नाही, फक्त एवढंच लिहायचं. ओके, आणि या चेनचा हा 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 कार्बन आपण काढले मुद्दाम. हा मिडल कार्बन आयटम आहे. कोणता कार्बन आहे हा? दिस इज अ मिडल कार्बन. कोणता कार्बन आहे हा? मिडल कार्बन. आणि ही दुसरी चेन आहे या राऊंड बॉटम फ्लास्क मधली. ही दुसरी चेन आहे. किती चेन आहे? दुसरी चेन आहे. अशा लाखो चेन म्हणजे
खूप साऱ्या चेन 100 चेन तिथं चालू असतील असं आपण गृहीत धरूया. नंतर CH2 डॉट CH2 CH2 ही एंड ऑफ ग्रोइंग चेन आहे. ही जी चेन आहे या चेनचं हे काय आहे तर एंड आहे. दिस इज अ एंड ऑफ ग्रोइंग चेन. याचा अर्थ काय, ही इकडे अशी वाढत वाढत जाणारी चेन आहे पण तिचं एक टोक इकडचं आहे. ओके, एंड ऑफ ग्रोइंग चेन, जे की तुम्हाला माहिती आहे ज्या कार्बनच्या टोकावरती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तो कार्बन नंबर प्रायमरी आहे. तो कार्बन कसा आहे प्रायमरी, म्हणून मी असं म्हणतोय एंड ऑफ ग्रोइंग चेन इट इज अ प्रायमरी फ्री रॅडिकल. तो कोणता आहे तर प्रायमरी फ्री रॅडिकल. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं ते तुम्हाला जर लक्षात आलं तर पुढचं तुम्हाला आणखी क्लिअर कट लक्षात येतं. पहा, तर इथं मी एक ग्रोइंग चेन दिलेली आहे, दुसरी पण ग्रोइंग चेन आहे. दुसऱ्या ग्रोइंग चेनचा, ग्रोइंग चेन म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल. ग्रोइंग म्हणजे वाढणारी चेन. ही चेन काय व्हायली अशी इकडे वाढत चालली. ही जी चेन आहे ही इकडच्या साईडनं वाढत चालली आणि हिला इकडे वाढायचंय, ह्या एंडला देखील वाढायचं आहे. लक्षात घ्या, ह्या एंडला देखील वाढायचा प्रयत्न करते. पण काय होतं, हे एंड जे आहे दुसऱ्या चेनचं, एंड ऑफ सेकंड ग्रोइंग चेन विच इज अ प्रायमरी फ्री रॅडिकल अब्स्ट्रॅक्ट. अब्स्ट्रॅक्ट म्हणजे ओढणे. अब्स्ट्रॅक्ट कार्बन ॲटम, अब्स्ट्रॅक्ट हायड्रोजन ॲटम ऑफ मिडल कार्बन ऑफ अनदर ग्रोइंग चेन, ऑफ अनदर ग्रोइंग चेन. म्हणजे ही जी प्रायमरी फ्री रॅडिकल असलेली चेनचं एंड आहे ते काय करतं तर ते अटॅक करतं या हायड्रोजन ॲटम वरती. ही जी ग्रोइंग चेन आहे त्याच्या कोणत्या मिडल कार्बन वरती. मिडल कार्बनचा हायड्रोजन ॲटम ही प्रायमरी फ्री रॅडिकल असलेली एंड ऑफ ग्रोइंग चेन अब्स्ट्रॅक्ट करते आणि हा जो बॉन्ड आहे इथला कार्बन आणि हायड्रोजन हा बॉन्ड होमोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. काय होतो, हा होमोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. नीट लक्षात घ्या. CH2 डॉट CH2 CH2 end of growing chain abstract hydrogen atom of middle carbon of growing chain and here is a homolysis takes place. इथं काय होतं, होमोलिसिस टेक्स प्लेस होतं. हा बॉन्ड तुटतो. कोणता, हा बॉन्ड तुटतो. या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत, तो इलेक्ट्रॉन आणि CH2 काय करतो ते आपण पाहूया. आणि हा एक इलेक्ट्रॉन कुणीकडे मिळतं, कार्बन कडे येणार आहे आणि इथं तयार होतं ते असं, इथं तयार होतं ते असं. पहा, इथं तयार होतं. काय फरक आहे, इकडे CH2 CH2 जसं असतं कार्बन हायड्रोजन, इथे एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनच्या टोकावरती, इकडे CH2 CH2 पुढे या. इथं लिहितोय मी CH2. मला सांगा इकडे काही बदल झालाय का, नाही, इथं नाही. ओके, CH2. नंतर इथं मला सांगा, इथं सांगा कार्बनला हायड्रोजन इथं आहे, कार्बनला हायड्रोजन इथं आहे. नंतर कार्बन हायड्रोजन बॉन्ड जो आहे त्यातला हायड्रोजन ॲटम ह्या ग्रोइंग एंड चेनच्या CH2 डॉटनं अब्स्ट्रॅक्ट केला. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कसा तुटला, हा बॉन्ड होमोलिटिकली तुटला. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे, एक इलेक्ट्रॉन कार्बन कडे. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा एक इलेक्ट्रॉन यांच्यात कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो आणि हा बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन या कार्बन कडे जातो. याच्या डोक्यावरती येतो हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. पुढं CH2 जसे असतं तसं, पुढं CH2 आणि त्याच्या पुढे जसे असतं तसं. ओके, हा काय तयार झाला तर तुम्हाला मी सांगतो ते नंतर. आता हायड्रोजन ॲटम आणि या कार्बनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो आणि तयार होतं ते असं. CH डॉट कार्बन डॉट आणि हायड्रोजन डॉट म्हणजे काय तयार होतं, पुन्हा एक कार्बन हायड्रोजन कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. इथं CH3 CH2 पुढं CH2 आणि इथं CH2. ओके, आता हे जे तयार झालं या ग्रोइंग चेन पासून, हे जे तयार झालं हे कोणतं फ्री रॅडिकल आहे तर हे जर तुम्ही पाहिलं तर हे सेकंडरी फ्री रॅडिकल आहे. ते कसं आहे तर इट इज अ सेकंडरी फ्री रॅडिकल. हे काय तयार झालं तर हे तयार झालं सेकंडरी फ्री रॅडिकल. आणि मग हे काय झालं, आता या कार्बनला इथला हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्ट केला म्हणजे ओढून घेतला, इथं तयार झालं CH3. मला सांगा आता ही चेन इकडे वाढणार आहे का, नाही. जर टर्मिनलला CH3 असेल तर कार्बन व्हॅलेन्सी काय झाली, इथं फुलफिल चार्ज झाली आणि म्हणून या चेनला आपण म्हणतो चेन टर्मिनेटेड किंवा हे झालं टर्मिनेटेड चेन. ही काय झाली तर ही झाली टर्मिनेटेड चेन किंवा चेन टर्मिनेट हिअर. ओके, हे झालं. आणि इथे काय तयार झालं, सेकंडरी फ्री रॅडिकल तयार झालं. काय तयार झालं तर सेकंडरी फ्री रॅडिकल. म्हणून स्टेप नंबर 1 मध्ये नेमकं काय झालं तर मी सांगतो, आणखीन एकदा सांगतो ते पहा. तर या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये वेगवेगळ्या रिएक्शन होताना चालू आहेत. इथं
एक चेन काय करते, ज्या चेनचा एंड हा प्रायमरी फ्री रॅडिकल आहे, एंड ऑफ ग्रोइंग चेन म्हणजे प्रायमरी फ्री रॅडिकल abstract hydrogen atom of middle carbon of another growing chain to produce secondary free radical and terminated chain. आता हे जे सेकंडरी फ्री रॅडिकल तयार झालेलं आहे ते या राऊंड बॉटम क्लास मधल्या अनरिएक्टेड इथिन सोबत रिएक्ट होतं. कोणासोबत? इथिन सोबत रिएक्ट होतं. म्हणून मी इथे लिहितोय पाहता स्टेप सेकंड ते असं लिहितोय ते पाहायचं. इथं काय तर झालंय इथं काय तर झाले पहा, हे सेकंडरी फ्री रॅडिकल ते लिहायचं तसंच तसं. इथं लिहितोय मी ओके पाहायचं CH2 कुठलं लिहितोय मी, हे इथलं. ओके नंतर हा ए असा इथं CH2N. ओके हा काय आहे तर हा आहे सेकंडरी फ्री रॅडिकल. सेकंडरी फ्री रॅडिकल जो तयार झालेला आहे तो कोणावरती अटॅक करतो, तर तो अटॅक करतो पायाच्यावरती. सेकंडरी फ्री रॅडिकल प्रोड्यूस्ड इन स्टेप नंबर 1 is highly reactive which is attacking on carbon-carbon double bond. This pi bond will break down. One electron going towards this carbon atom, one electron going towards this carbon atom. आणि या पाय बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन हा कार्बन वापरून या कार्बन सोबत बॉन्ड तयार करणार आहे आणि इथं तयार होईल ते असं. पहा इथं काय तयार होतं, इथं तयार होईल ते असं. CH2 ही चेन असेल अशी, हे CH2 पुढे इथं CH2 नंतर हा कार्बन, हा हायड्रोजन. कार्बन हा जो कार्बन आहे, कार्बनचा हा इलेक्ट्रॉन आणि हा बॉन्ड तुटल्यानंतर हा इलेक्ट्रॉन कार्बन कडे, हा कार्बन आणि हा कार्बन इलेक्ट्रॉन शेअर करतील. इथं तयार होईल CH2. काय तयार होईल पहा, CH2 हा इलेक्ट्रॉन ह्या कार्बन कडे, पुढे इथं CH2 इथं डॉट आणि या कार्बनच्या पुढे CH2 आणि पुढे इथं N. मला एवढंच सांगायचं आहे, ही जी सेकंडरी फ्री रॅडिकल झालाय, सेकंडरी फ्री रॅडिकलनं पुन्हा एका इथिन वरती अटॅक केला. इथं जी लॉंगेस्ट चेन वरती वाढत होती तिचं कन्वर्जन कशात झालं, ब्रांच मध्ये झालं. पुन्हा काय होतं मी तुम्हाला आणखी असं सांगू शकतो, पुन्हा CH2 डबल बॉन्ड CH2 वरती हा फ्री रॅडिकल अटॅक करणार आणि पुन्हा काय होणार तर ब्रांच वाढत जाणार. आणि ब्रांच वाढत जाते याचा अर्थ तयार होणारा पॉलिमर. इथूनच तुमच्या लक्षात येतं की हा जो पॉलिमर आहे, ही जी लिनियर चेन आहे, त्या लिनियर चेनला पुन्हा काय तयार झाली तर ब्रांच तयार झाली. म्हणून इथंच एवढंच लक्षात ठेवायचं, दिस इज अ ब्रांच्ड पॉलिमर. हा कोणता पॉलिमर तर हा आहे ब्रांच्ड पॉलिमर. हे आहे रिएक्शनचं मेकॅनिझम. नक्कीच मला माहिती आहे हे थोडंसं ट्विस्टेड वाटतं, पण आपल्याला फ्री रॅडिकल रिएक्शन मेकॅनिझम आहे एवढं तरी कमीत कमी समजणं अपेक्षित आहे. ओके हे एकदा पहा काय झालंय, पहा तिथं एकदा ऑब्झर्व करा, पुन्हा एकदा सांगतो. ओके हे झालं मेकॅनिझम. किती स्टेप मध्ये, 2 स्टेप मध्ये. ते तुम्हाला आणखीन एकदा मी थोडस समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो असा पहा, हा घेतला आपण राऊंड बॉटम फ्लास्क. या फ्लास्क मध्ये आपण 1 लाख एवढे, किती 1 लाख एवढे इथिनचे मॉलिक्यूल घेतले. किती 1 लाख एवढे इथिनचे मॉलिक्यूल घेतले. नंतर या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये आपण कॅटलिस्ट म्हणून काय टाकलं, पर ऑक्साईड. तो H2O2 टाकला म्हणून आपण असं गृहीत धरू शकता, किंवा बेंजॉइल पर ऑक्साईड टाकला असं गृहीत धरू शकता. ओके आणि नंतर काय करायचं, या राऊंड बॉटम फ्लास्कला आपल्याला हीट करायचं आहे. कितीपर्यंत, 570 म्हणजे जवळपास 300 डिग्री सेल्सिअसच्या जवळ आपल्याला हीट करायचं. आणि हीट करत असताना त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर क्रिएट करायचं आहे, जेणेकरून हाय टेम्परेचरला अंडर प्रेशर एक असे मोनोमर एकत्र येऊन यांच्यापासून पॉलिमर तयार होईल. मग ते तयार होत असताना काय होतं, 1 लाख एवढ्या मोनोमर पासून मी असं म्हणेल की एकाला असे मोनोमर अटॅच होत असताना जवळपास 100, 200, 300, 400 अशा वेगवेगळ्या चेन तिथं तयार होत असताना असतील. या राऊंड बॉटम क्लास मध्ये 100-200 चेन आपण आपल्या पद्धतीने वाढण्याचा प्रयत्न करतील. काही अशा सरळ वाढतील तर काही अशा ब्रांच वाढतील. ओके पण ही प्रोसेस चालूच असणार आहे. चेन तयार होणं प्रोसेस ही कंटिन्यू असणार आहे. पहा तर हे मेकॅनिझम कोणत्या प्रकारचं आहे, फॉर्मेशन ऑफ लो डेन्सिटी पॉलिथिन इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन आहे.
याचं कारण रिएक्शन इंटरमिडिएट कोणते आहेत? रिएक्शन इंटरमिडिएट रिएक्शन होत असताना मेकॅनिझम मध्ये इंटरमिडिएट कोणते आले? कार्बोकॅटायन आले का? नाही. कार्ब आयन आले का? नाही. मग कोणते आले? फ्री रॅडिकल्स आले. काय आले तर? फ्री रॅडिकल्स. इथं प्रायमरी फ्री रॅडिकल, इथं सेकंडरी. म्हणून या रिएक्शनला फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. तर पहिली स्टेप असं सांगते, दिस इज अ ब्रांच्ड पॉलिमर. कोणतं? LDPE. दिस इज अ ब्रांच्ड पॉलिमर ॲज द ग्रोइंग चेन abstract हायड्रोजन ॲटम फ्रॉम द मिडल ऑफ कार्बन अँड द ब्रांच ग्रोज. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगितलं की आपण जर असं म्हटलं CH2 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 ही चेन इकडे पण वाढत चाललेली आहे आणि ही चेन इकडे पण वाढत चाललेली आहे. हिला आपण देऊ चेन नंबर 1. हिला काय द्यायचं? चेन नंबर 1. आणि या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये खूप जास्त प्रमाणात आपण ही चेनच्या मॉलिक्युल घेत होतो. ही चेन अशी दोन्ही साईडने वाढत चालली. नंतर दुसरी चेन तिच्या शेजारी आहे राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये. तर ही चेन काय व्हायली? ही चेन अशी राईट साईडला CH2 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 अशी वाढत चाललेली आहे. पण तिचं हे एंड आहे. तिचं हे एंड आहे. तोंड तिचं तोंड. ओके, टर्मिनल आहे. या टर्मिनलला कार्बनच्या डोक्यावरती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर CH3 डॉट म्हटलं आपण त्याला काय म्हणतो? मिथिल फ्री रॅडिकल म्हणतो. जर मी असं म्हटलं CH2 CH3 इथं डॉट जर असेल तर हा कोणता झाला? इथिल फ्री रॅडिकल. या कार्बनच्या डोक्यावरती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. तसं ही जी चेन आहे ही इकडे लांबलचक आहे, इकडे ही लांबलचक आहे, पण त्याचं हे एंड आहे. या एंडच्या कार्बनच्या डोक्यावरती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. या कार्बनला 2 हायड्रोजन सोबत बॉन्ड आहेत. किती? 2 हायड्रोजन सोबत बॉन्ड आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. हा मी असं सांगू शकतो तुम्हाला, हा कार्बन ओके आणि ह्याचे हे 2 हायड्रोजन ॲटम. कोणते? हायड्रोजन. ओके, CH2 1 2 3 3 बॉन्ड येतं. 6 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन ह्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आहेत. हा जो फ्री रॅडिकल आहे स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करत असतो. कोणतेही फ्री रॅडिकल हे रिएक्टिव्ह असतात, ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हा जो आहे एंड, हा जो एंड आहे तो काय करतो? हा जो एंड आहे ही जी ग्रोइंग चेन त्याच्या शेजारी आहे त्याच्या मिडल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. कुठं? मिडल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. आणि अटॅक करतो म्हणजे काय? याला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. हा जो टर्मिनलचा कार्बन आहे तो टर्मिनलचा कार्बन ॲटम या कार्बन हायड्रोजन मधला फक्त काय ओढून घेतो? हायड्रोजन ॲटम ओढून घेतो. ऑटोमॅटिकली हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय होतो? होमोलिटिकली ब्रेकडाऊन होतो. एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजन ॲटम कडे, एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बन कडे जातो. आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा हा दिसणारा इलेक्ट्रॉन मिळून तयार होतं इथं कोणता बॉन्ड? कार्बन हायड्रोजन. म्हणजे मला सांगायचं उद्दिष्ट असं की ऑलरेडी इथं तुम्हाला माहिती आहे कार्बन हायड्रोजन आहे, कार्बन हायड्रोजन आहे. चला इथं काढतो मी. हा पहा, कार्बन हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन आणि इथला एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन मिळून तयार होतं CH. इथं तयार होतं. म्हणजेच इथं तयार होतं. आपण लिहिलं त्यातच कोणतं? CH3 हे असं तयार होतं. म्हणजे ती चेन काय होते? टर्मिनेट होते. इकडचं एंड पुन्हा वाढणार नाही. ओके, इकडचं एंड वाढणार नाही. टर्मिनेटेड चेन. आणि या एंड ऑफ ग्रोइंग चेन जर इथला हायड्रोजन ॲटम जर काढला तर काय तयार होतं? या चेनचं सेकंडरी फ्री रॅडिकल तयार होतं. काय तयार होतं? सेकंडरी फ्री रॅडिकल. त्या चेनचा इथल्या कार्बनचं हायड्रोजन काढल्यामुळं या कार्बनवरती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तयार होतो. हा सेकंडरी फ्री रॅडिकल तयार झाला. आणि सेकंडरी फ्री रॅडिकल हा प्रायमरी फ्री रॅडिकल पेक्षा स्टेबल होता. तुम्ही म्हणता सर हा नव्हता का? तर हा प्रायमरी रॅडिकल हा जास्त अनस्टेबल होता आणि हा कसा आहे तर मोर स्टेबल आहे. आणि मग तयार झालेला सेकंडरी फ्री रॅडिकल काय करतो? सेकंडरी फ्री रॅडिकल जो इथं तयार झालेला असणार आहे तो कशावरती अटॅक करतो? तर तो इथिन वरती अटॅक करतो. आणि म्हणून इन स्टेप सेकंड primary free radical forms secondary free radical by abstracting hydrogen atom at the middle of another chain which further adds to ethene and there is a growing of branch. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये हे जे सेकंडरी फ्री रॅडिकल तयार झालेलं आहे हे सेकंडरी फ्री रॅडिकल इथिन वरती अटॅक करतं दुसऱ्या. आणि इथिन वरती अटॅक केला की हा कार्बन बरोबर अटॅक करतो. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड तुटतो. एक इलेक्ट्रॉन या कार्बन कडे, दुसरा इलेक्ट्रॉन या कार्बन कडे. कार्बन आपला एक इलेक्ट्रॉन या कार्बन सोबत शेअर करतो. इथं कार्बन कार्बन कोव्हलंट बॉन्ड तयार होतो आणि हा इलेक्ट्रॉन या कार्बन कडे जातो, ह्याच्या डोक्यात जातो. इथं ब्रांच तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली. ओके, हा ब्रांच पॉलिमर म्हणजे सुरुवात झाली ब्रांच तयार होण्याची. पुन्हा हा कार्बन हा कोणावरती अटॅक करणार आहे तर तुमच्या माहितीसाठी मी इथं काढून दाखवत आहे की तो अटॅक करणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती. कुठं अटॅक करणार तो? पुन्हा तो अटॅक करणार कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती. एक इलेक्ट्रॉन इकडं, एक इलेक्ट्रॉन इकडं. आणि तयार होणार आहे ते असं, तयार होणार आहे ते असं CH2 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 CH2. ओके, हा कार्बन त्याला हायड्रोजन इथं CH2 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 डॉट इथं CH2 CH2 हे अशा प्रकारे.
फक्त इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं ते इथंच इथपर्यंत लिहायचंय, पण तुम्हाला मी पुढे जाऊन सांगितलं CH2CH2 इथं पुन्हा CH2CH2 का, कारण हा मॉलिक्यूल पुन्हा इथिन सोबत रिॲक्ट होतो. ही प्रोसेस टू बी कंटिन्यू असणार आहे जोपर्यंत नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल संपणार नाही तोपर्यंत. आणि आपल्याला इथं माहितीये की हा कोणता पॉलिमर तयार झाला, ब्रांचड पॉलिमर तयार व्हायला सुरुवात झाली. एक वेळेस असेल की हे पुन्हा कोणासोबत रिॲक्ट होईल, हे हायड्रोजन सोबत रिॲक्ट होईल आणि इथं पुन्हा CH3 तयार होणार आहे. कुठेतरी पुढे रिॲक्शन होऊन इथं CH3 तयार होणार आहे, पुढे रिॲक्शन तयार होऊन इथं CH3 होणार आहे, म्हणजे CH2CH3. पण काय तयार होतं तोपर्यंत हे ब्रांचड पॉलिमर तयार होतं. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या का. आणि ब्रांचड पॉलिमर म्हणजेच कोणतं, तर LDPE असतं. हे एवढं लक्षात ठेवायचंय. ओके, हे झालं या रिॲक्शनचं मेकॅनिझम. कोणत्या, लो डेन्सिटी पॉलिथिन कसं तयार होतं त्या रिॲक्शनचं हे मेकॅनिझम आहे. वाटतं तेवढं सोपं नाही, पण त्यातले काहीच गोष्टी तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर ब्रांचड पॉलिमर तयार होत असताना ती कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे, तर इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिॲक्शन आहे. आणि प्रायमरी फ्री रॅडिकल अब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन ॲटम फ्रॉम द मिडल ऑफ ग्रुइंग चेन. मिडल कार्बनचा हायड्रोजन ॲटम हा प्रायमरी फ्री रॅडिकल काढतो आणि तयार होतं सेकंडरी फ्री रॅडिकल आणि टर्मिनेटेड चेन. पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला सेकंडरी फ्री रॅडिकल पुन्हा इथिनवरती अटॅक करतो आणि इथिनवरती अटॅक करतो. इथं असं सिद्ध होतं की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन राहत नाही, तिला ब्रांचिंग सुरू होते आणि ब्रांचड पॉलिमर यांनाच आपण LDPE म्हणतो. अशा प्रकारे लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होतं. ओके, हे मेकॅनिझम पाहून नंतर आपल्याला पाहिजे हाय डेन्सिटी पॉलिथिन. अगोदर हे पाहूया आणि या लो डेन्सिटीचा आपल्याला काही प्रॉपर्टीज देखील पाहायचे. तर प्रॉपर्टीज आणि युजेस आणि नंतर पाहू आपण HDPE. अगोदर हे मेकॅनिझम पहा. ओके, आताच आपण पाहिलं मेकॅनिझम ऑफ LDPE. याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आणि याच्या काही युजेस पाहू. तर मला वाटतं काही फिजिकल प्रॉपर्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. LDPE हा जो शब्द आहे आपण आताच पाहिलं की जे ब्रांचड पॉलिमर असतात हे जे असतात यांना आपण LDPE म्हणतो. का म्हणतो, त्याचं कारण त्याची डेन्सिटी कशी असते तर कमी असते. ओके, हे ट्रान्सपरंट पॉलिमर देखील असते. त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आपण काही त्याचे युजेस पाहूया. पहिली फिजिकल प्रॉपर्टी पहा, LDPE फिल्म्स आर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल बट टफ. काही फिल्म्स असतात, काही फिल्म म्हणजे काय तर पातळ असे त्यांचे लेअर असतात, एकदम फ्लेक्झिबल असतात. LDPE म्हणजे लो डेन्सिटी. हे काय पाहतो आपण, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ LDPE. ओके, तर LDPE फिल्म्स आर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल. ताणलं की ताणतात त्या, फ्लेक्झिबल, बट टफ, पण त्या तुटत नाहीत. ताणतात त्या पण लवकर तुटत नाहीत. जसं तुम्ही स्ट्रॉ पाहू शकता. स्ट्रॉ कोणता, नारळ पाणी पिण्याचा स्ट्रॉ असेल किंवा त्याचबरोबर कॅरीबॅग ज्या असतात, पॉलिथिन कॅरीबॅग नाही का, ताणल्या जातात पण त्या लवकर तुटत नाहीत. टफ, केमिकली इनर्ट आणि त्यांची कोणतीही केमिकल रिएक्शन होत नाही. ओके, केमिकली इनर्ट असतात. अँड मॉइश्चर रेजिस्टंट, त्याचबरोबर पाणी शोषत नाहीत, त्या पाणी रिपेल करतात. या पहिली फिजिकल प्रॉपर्टी झाली. LDPE इज एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल बट टफ, केमिकली इनर्ट अँड मॉइश्चर. कोणत्याही केमिकल सोबत किंवा आपण म्हणू शकतो जर त्याच्यात भाजीपाला आणला किंवा त्याच्यात जर फळं आणली किंवा त्याच्यात साखर टाकली तर त्यांच्यासोबत या पॉलिथिनची रिॲक्शन होत नाही. कोणाची, या LDPE ची रिॲक्शन होत नाही साखर सोबत किंवा आणखी कोणत्या मटेरियल सोबत. म्हणजे मला एवढं सांगायचंय की LDPE ही एकदम पातळ असते, ती ताणली की ताणते पण ती लवकर तुटत नाही. ती बॅड कंडक्टर असते इलेक्ट्रिसिटीची. ती कशी असते तर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल देखील असते आणि ती रिॲक्शन देखील देत नाही वेगवेगळ्या कंपाऊंड सोबत. नंतर LDPE हॅव लो मेल्टिंग पॉइंट दॅट इज 110 डिग्री सेल्सिअस. लो मेल्टिंग पॉइंट आहे 110 डिग्री सेल्सिअसला ते कंप्लीट वितळते. ओके, नंतर LDPE इज अ ट्रान्सपरंट पॉलिमर. हे कसं आहे तर ट्रान्सपरंट. जसं आपण पाहू शकतो काही पॉलिमर्स असतात त्यांच्यातून जर पाहिलं तर पलीकडचं दिसतं. काही काचही तसे असतात, काही काच असतात किंवा काही पॉलिथिन असतात एकदम बारीक. ज्या पॉलिथिन मधून आपण पलीकडचं पाहू शकतो स्पष्ट त्याला ट्रान्सपरंट पॉलिमर असं म्हटलं जातं. तर LDPE इज अ ट्रान्सपरंट पॉलिमर ऑफ मॉडरेट टेन्साइल स्ट्रेंथ, टफ बट मेकॅनिकली वीक. आणि ते टफही असतं, रफ अँड टफ असतं, तुटतही नाही. आपण पाहतो साधारणतः बऱ्याचशा मॉलमध्ये म्हणा किंवा बऱ्याचशा जागेवरती पलीकडे पॉलिथिन मध्ये आपल्याला सर्व गोष्टी दिसत राहतात. नंतर LDPE इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. LDPE मात्र हे कसं आहे तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्याच्यातून आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर मात्र ते करंट पास होत नाही.
ओके, हे झाले प्रॉपर्टीज ऑफ एलडीपीई. नंतर त्याचे युजेस आपण पाहूया. यांचा उपयोग कशासाठी केला जातो, तर एलडीपीई चा उपयोग जे काही आपले पॉलिथिन पाईप्स असतात, जसे सलाईनची नळी, तुम्हाला माहिती आहे सलाईनची नळी पण आपण म्हणू शकतो की ती पॉलिथिन तयार झालेली आहे. युजेस पहा, एलडीपीई इज मेनली युज्ड इन प्रिपरेशन ऑफ पाईप्स. काय तर प्रिपरेशन ऑफ पाईप्स फॉर ऍग्रिकल्चर. जे शेतामधले पाईप्स असतात ते पॉलिथिन पासून तयार केले जातात, ऍग्रिकल्चर पाईप्स. नंतर इरिगेशन, जे ठिबक वगैरे असतं पॉलिथिन पासून तयार झालेलं असतं. डोमेस्टिक वॉटर लाईन, त्याबरोबर घरोघरी आपले जे पाणी असतात ते छोटे नळे असतात, त्या पॉलिथिनच्या असतात, काही पीव्हीसीच्या पण असतात, काही पॉलिथिनच्या, काही पीव्हीसीच्या. कनेक्शन्स ॲज वेल ॲज इन्सुलेशन टू इलेक्ट्रिकल केबल्स. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे जे टीव्हीचे इक्विपमेंट असेल किंवा कम्प्युटर असेल किंवा आणखी काय असेल त्यांना प्लास्टिकचं देखील एक कव्हर असतं, जे वायर असतं त्याच्या भोवती गोल असं कव्हर असतं. तर तुम्हाला हेही माहिती आहे. पहा, एक मिनिट दाखवतोय. हे जसं आपल्याला माहिती चार्जर जे माहिती ओके, हे जे आहे याच्या भोवती हे जे प्लास्टिक दिसतं तुम्हाला, तर हे पण काय आहे तर पॉलिथिन आहे. ओके, तर इन्सुलेशन साठी, शॉक बसू नये याच्यासाठी आपण इन्सुलेशन कव्हर म्हणून देखील त्यांचा उपयोग करत असतो. लक्षात येते का, तर हे काय आहे तर पॉलिथिन आहे. आणि मी जर म्हटलं याच्यातून मला पलीकडे पाहायचं तर सहज याच्यातून पलीकडे पाहायला येतं. ओके, हे कसं आहे तर ब्रांच्ड पॉलिमर आहे. ओके, तर हे झालं. LDPE is mainly used in preparation of pipes for agriculture, irrigation, domestic water line connections as well as insulation to electrical cables. त्यानंतर LDPE is widely used as a packing material. आपल्याला माहिती आहे मार्केटमधून आपण काही पॅक्ड फूड आणतो किंवा काही वेगवेगळे पदार्थ आणतो, त्याच्यामध्ये हे असतं. जसे की साखर असेल मॉलून आणली तर ती कशात असते तर पॅकिंग, ज्या बॅग असतात कॅरी बॅग, तर ते आपण पॉलिथिनच्या असतात. म्हणून LDPE is widely used as a packing material in the form of thin plastic films किंवा सीड्स किंवा बॅग्स. ओके, तर मॉलमधून किंवा कुठूनही आणताना ज्या कॅरी बॅग असतात त्या पॉलिथिनच्याच असतात, हे लक्षात ठेवा. LDPE is used in manufacturing of toys and flexible pipes. टॉयज म्हणजे कोणती तर लहान लेकरांची जी खेळणी असतात ते जे समजा आपण म्हणतो वेगवेगळे टॉयज ज्यांच्यामध्ये हवा भरली जाते नाही का, मग ते कुत्रा असेल मांजर असेल ते वेगवेगळे टॉयज असतात. त्याचबरोबर आणखी काही स्विमिंग साठी जे ॲपरेटस असतात ते देखील, तर वेगवेगळे टॉयज ज्यांच्यामध्ये हवा भरली जाते ते LDPE पासून तयार झालेले असतात. त्याचबरोबर फ्लेक्झिबल पाईप्स, स्ट्रॉ असेल किंवा सलाईनची नळी असेल, सलाईन माहिती तुम्हाला, तर सलाईनची नळी असेल. त्याचबरोबर वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स, पाणी पिण्याची बॉटल असेल, तर हे सर्व पॉलिथिन पासून तयार केलं जातं. या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ LDPE आणि त्याचे काही हे युजेस. पुढचं आपण पाहणार आहोत LDPE च्या नंतर दुसरं पॉलिमर कोणतं आहे तर HDPE. ओके, HDPE कसं तयार केलं जातं, जिगलर नाटा का वापरला जातो ते पाहायचं, नंतर त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस. तर कृपया हे एकदा लिहून घ्या, प्रॉपर्टीज आणि युजेस ऑफ LDPE म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन. प्लीज राईट डाऊन दिस. ओके, आता आपण पाहिलं तर LDPE काय असतं, त्याच्या प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस. आता पुढचा पॉइंट सोपा आहे तो म्हणजे HDPE. काय पाहिजे आपल्याला HDPE, हाय डेन्सिटी पॉलिइथिन. ओके, हे HDPE चं हायचं H आलं, नंतर डेन्सिटीचं D, पॉलीचं P आणि इथिनचं E. ओके, HDPE हे कसं तयार केलं जातं त्याच्याविषयी पाहू शकतो आपण. तर चला मी असं म्हणतोय, इथं आपण घेणार आहोत एक कोनिकल फ्लास्क म्हणा किंवा राऊंड बॉटम फ्लास्क. ओके, या फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे तर लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स. काय घ्यायचे तो लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल घ्यायचे तर. ओके, यात लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल, याला पण हीट करायचं आहे, याला पण काय करायचं आपल्याला हीट करायचे. पण कंडिशन पहा किती टेम्परेचरला, 373 ते 343 केल्विनला हीट करायचे. मग 333 जर म्हटलं तर 333 ते 343 म्हणजे जवळपास किती 60 ते 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला LDPE तयार करत असताना हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर होतं. तसं हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करत असताना मात्र टेम्परेचर पण किती आहे तर 60 ते 70 डिग्री सेल्सिअस म्हणजे जास्त काय टेम्परेचर नाही. नॉर्मली आपलं 35 ते 40 टेम्परेचर असतं, तसं 60 ते 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला यात इथिन घ्यायचं आहे आपल्याला. काय घ्यायचं इथिन, CH2 डबल बॉन्ड CH2, लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स घ्यायचे.
आणि यात टाकायचं आहे झिग्लर नाटा कॅटलिस्ट. काय टाकायचं आहे? झिग्लर नाटा कॅटलिस्ट. TiCl4 आणि ट्रायथिल ॲल्युमिनियम म्हणजे टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायथिल ॲल्युमिनियम नावाचे कॅटलिस्ट आपल्याला टाकायचे. ZN म्हणजे काय? झिग्लर नाटा कॅटलिस्ट टाकायचा. हे घेतलं आपण कंटेनर. यामध्ये n नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स घ्यायचे. नंतर TiCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायथिल ॲल्युमिनियम यांचं मिक्सचर टाकायचं झिग्लर नाटा कॅटलिस्ट. नंतर या कोनिकल फ्लास्कला आपल्याला 60 ते 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पण हीट करायचं आणि यावरती पण आपल्याला प्रेशर द्यायचं आहे. पण ते किती आहे? 6 ते 7 atm प्रेशर एवढं द्यायचं आहे. तर काय होतं? when large number of ethene molecules are heated at between 333 Kelvin to 343 Kelvin म्हणजेच किती? तर 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला जर आपण हीट केलं 6 ते 7 atm एवढ्या प्रेशरला, कमी टेम्परेचरला, कमी प्रेशर मध्ये, पण झिग्लर नाटा कॅटलिस्ट टाकून जर आपण हीट केलं इथिनला, तर एका इथिन पासून अशा प्रकारचं डायव्हॅलेंट रिपीटिंग युनिट तयार होतं. आणि असे n नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल पासून n नंबर ऑफ असे CH2 युनिट तयार होतात. आणि n नंबर ऑफ CH2 युनिट जर असे इकडंही लांबलचक आणि इकडंही लांबलचक साखळी जर तयार झाली आणि ती जर लिनियर असेल तर त्या पॉलिमरची डेन्सिटी ही जास्त असते. त्याला आपण म्हणतो HDPE. काय म्हणतो आपण त्याला? HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन. इट इज अ लिनियर पॉलिमर. ते कसं असणार? तर लिनियर पॉलिमर असणार आहे. हे झालं प्रिपरेशन. मग काय लक्षात ठेवायचं? HDPE तयार होत असताना तर n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 एरोच्या वरती काय लक्षात ठेवायचं? झिग्लर नाटा कॅटलिस्ट. कोणता? झिग्लर नाटा कॅटलिस्ट हा शब्द लिहायचा. मग झिग्लर नाटा काय? तुम्हाला MCQ साठी येतं. झिग्लर नाटा म्हणजे काय? तर झिग्लर नाटा इज अ कॉम्बिनेशन ऑफ टिटॅनियम टेट्राक्लोराइड अँड ट्रायइथिल ॲल्युमिनियम. टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायइथिल ॲल्युमिनियम याला झिग्लर नाटा कॅटलिस्ट म्हटलं जातं. ते जर टाकलं इथिन मध्ये तर लवकर लिनियर पॉलिमर तयार होतं. कमी टेम्परेचरला आणि कमी प्रेशर मध्ये. when a large number of ethene molecules are heated in presence of Ziegler Natta catalyst at 333 to 343 Kelvin temperature under 6 to 7 less atm pressure, it gives corresponding linear polymer. ते कसं असणार? तर लिनियर पॉलिमर असणार आहे. त्याची डेन्सिटी जास्त असते म्हणून त्याला HDPE हाय डेन्सिटी पॉलिथिन असं आपण म्हणतो. इट इज अ लिनियर पॉलिमर. ओके, इट इज ऑल्सो अ पॉलिथिन. इट इज अ पॉलिथिन ऑफ linear chain which is called as a high density polythene. तर चला पाहायचं थिओरिटिकली काय सांगितलं हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या विषयी. HDPE इज अ लिनियर ॲडिशन पॉलिमर. हे कसं असणार आहे? HDPE तयार होणार लिनियर ॲडिशन पॉलिमर असणार आहे विथ हाय डेन्सिटी ड्यू टू क्लोज पॅकिंग. यातले MCQ साठीचे पॉइंट लक्षात ठेवा. हे जे HDPE असणार आहे त्याची डेन्सिटी हाय काय असणार आहे? त्याचे कारण ते जे स्ट्रक्चर तयार होणार आहे ते कोणत्या पॅकिंग तयार होणार आहे? इट इज मेड ऑफ क्लोज पॅकिंग. जेवढे ॲटम्स किंवा रिपीटिंग युनिट एकमेकाला जास्त जोडलेले असतील तेवढं त्याची डेन्सिटी जास्त असणार आहे. म्हणून पहिला पॉइंट HDPE इज अ लिनियर ॲडिशन पॉलिमर. लक्षात ठेवा HDPE इज अ लिनियर ॲडिशन पॉलिमर विथ हाय डेन्सिटी अँड ड्यू टू क्लोज पॅकिंग. आणि ही जी हाय डेन्सिटी आहे ती क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर मुळे असणार आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल्स पाहतोय. व्हेन इथिन म्हणजे हे रिएक्शनचे स्टेटमेंट. व्हेन इथिन इज हीटेड इन प्रेझेन्स ऑफ झिग्लर नाटा कॅटलिस्ट ऍट 333 to 340 केल्विन. ओके, 343 केल्विन. ओके, 343 केल्विन पर्यंत अँड 6 to 7 atm प्रेशर इट गिव्स हाय पॉलिमर. कोणतं त्याचं? इट गिव्स हाय डेन्सिटी पॉलिइथिन तयार होतो. ह्या गोष्टी क्लिअर करा. रिएक्शन सोपी आहे. रिएक्शन कशी लक्षात ठेवायची? n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 ह्या एरोच्या वरती काय लिहायचं? झिग्लर नाटा. कोणता? झिग्लर नाटा कॅटलिस्ट. कोणता? झिग्लर नाटा. आणि झिग्लर नाटा म्हणजे काय? TiCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि प्लस C2H5 टेकन थ्राइस Al टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायइथिल ॲल्युमिनियम याला झिग्लर नाटा असं म्हटलं जातं. झिग्लर आणि नाटा यांनी टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायइथिल ॲल्युमिनियम हे इथिनच्या मॉलिक्यूल मध्ये टाकलं आणि 333
ते 343 केल्विनला 333 ते 343 केल्विन पर्यंत हीट केलं आणि त्याच्यावरती 6 ते 7 एटीएम प्रेशर क्रिएट केलं. 6 ते 7 एटीएम प्रेशर क्रिएट केलं आणि नंतर त्याच्या लक्षात असं आलं की तिथं जे पॉलिमर तयार होतं ते पॉलिमर कोणतं असतं? लिनियर असतं आणि लिनियर पॉलिमर असतं. ओके, तर हे लिनियर पॉलिमर तयार होत असताना कोणते युनिट लागले? तर ते इथिन युनिट लागले. मग ह्या पॉलिमरचं काय? इथिन ऑन पॉलिमरायझेशन इट गिव्स पॉलीइथिन. इथिन ऑन पॉलिमरायझेशन गिव्स पॉलीइथिन. Polyethylene is a linear polymer. Polyethylene is a linear polymer which having a close packed structure. Hence having a high density. आणि म्हणून शॉर्टकट हाय डेन्सिटी असलेलं पॉलीइथिन म्हणजेच कोणतं? HDPE हे आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आपण जर तुलना केली तर लो डेन्सिटी पॉलिथिन साठी टेम्परेचर हे खूप जास्तीचं लागत होतं. जवळपास 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागत होतं. लो डेन्सिटी पॉलिथिन हे हाय टेम्परेचरला अंडर हाय प्रेशर रिएक्शन होत होती. पण हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे लिनियर पॉलिमर तयार करायचं असेल तर ती रिएक्शन कमी टेम्परेचरला म्हणजे 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला आणि 6 ते 7 एटीएम म्हणजे खूप कमी प्रेशरला ती रिएक्शन होते. म्हणजे कमी टेम्परेचरला आणि कमी प्रेशरला इथिनचे मॉलिक्यूल सलग जोडले जाऊन असं सलग पॉलिमर तयार होतो. त्याला आपण लिनियर पॉलिमर असं म्हणतो. ओके, तर चला हे झाले. तर when ethene is heated in presence of Ziegler-Natta catalyst at 333 to 343 Kelvin at 6 to 7 atm pressure gives high density polyethylene which is a linear polymer. त्यानंतर तुमच्या माहितीसाठी काही पॉइंट इथं. Ziegler-Natta catalyst हा कशापासून तयार होतो? तुम्हाला येतं एमसीक्यू मध्ये, नीट जेईसीटी मध्ये. which of the following is a combination of Ziegler-Natta? तर Ziegler-Natta तुम्हाला लक्षात आलं. टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायथिल ॲल्युमिनियम इज कॉल्ड ॲज अ Ziegler-Natta. हे सायंटिस्टचं नाव आहे ज्यांनी हे कॉम्बिनेशन तयार करून Ziegler-Natta TiCl4 आणि ट्रायथिल ॲल्युमिनियमचा उपयोग करून इथिन सोबत पॉलिथिन तयार केलं. म्हणून या कॅटलिस्टचं नाव ज्या सायंटिस्टने इन्व्हेंट केलं त्याच्यानुसार आहे Ziegler-Natta. ओके, नाव नवीन आहे. Ziegler-Natta catalyst which is a combination of triethyl aluminum with titanium tetrachloride. शॉर्टकट लक्षात ठेवा. TiCl4 प्लस ट्रायइथिल अल्युमिनियम हा इथिल ग्रुप आहे. ट्रायइथिल अल्युमिनियम which is called as a Ziegler-Natta. आणि इथं आणखीन एक हे जे HDPE असतं हे HDPE असतं याला कोऑर्डिनेशन पॉलिमर देखील म्हटलं जातं. याला कोणतं? कोऑर्डिनेशन पॉलिमर देखील म्हटलं जातं. का म्हटलं जातं त्याचं कारण पहा. इथिन फर्स्ट ज्यावेळेस आपण n नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स घेऊ आणि याच्यात Ziegler-Natta कॅटलिस्ट टाकू आणि त्याला हीट करू त्यावेळेस सुरुवातीला काय होतं? तर सुरुवातीला इथिन फर्स्ट फॉर्म्स टिटॅनियम कॉम्प्लेक्स विथ टिटॅनियम क्लोराइड. पाहायचं इथिनची रिएक्शन आपण Ziegler-Natta सोबत करत आहोत म्हणजे त्याला हीट करत आहोत. त्यावेळेस TiCl4 हा कोणासोबत रिएक्ट होतो? इथिन सोबत. इथिन म्हणजे आपण असं म्हणू शकतो सुरुवातीला इनिशियली इथिन फर्स्ट फॉर्म्स टिटॅनियम कॉम्प्लेक्स विथ टिटॅनियम क्लोराइड. हेन्स HDPE is also called as a coordination polymer. तर कोऑर्डिनेशन पॉलिमर का म्हटलं जातं? तर हे जे डी ब्लॉकचा एलिमेंट आहे टिटॅनियम क्लोराइडचा टिटॅनियम इथिन सुरुवातीला टिटॅनियम क्लोराइड सोबत रिएक्ट होतो आणि इथं टिटॅनियम क्लोराइड पासून टिटॅनियम कॉम्प्लेक्स तयार करतो. इथिन फर्स्ट फॉर्म टिटॅनियम कॉम्प्लेक्स विथ टिटॅनियम क्लोराइड. हेन्स HDPE is called as a coordination polymer. ओके, तर इथिनला जर आपण हीट केलं कमी टेम्परेचरला कमी प्रेशरला तर पॉलिथिन हे लिनियर पॉलिमर तयार होतं. हे झालं HDPE विषयी. तर तुम्हाला प्रिपरेशन कसं लिहायचं हे लक्षात येईल. ओके, n नंबर ऑफ इथिन एरो काढायचा, एरोच्या वरती लिहायचं Ziegler-Natta लिहा किंवा हे कॉम्बिनेशन लिहू शकता. दोन्ही पैकी एक कोणते लिहू शकतात? Ziegler-Natta किंवा TiCl4 प्लस C2H5 टेकन थ्राइस Al. त्याच्या खाली 333 ते 343 केल्विन म्हणजे 60 ते 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तुम्हाला जर नाही आठवलं तुम्ही असं ही डिग्री सेल्सिअस मध्ये देखील लिहू शकतात. आणि प्रेशर किती? तिकडं खूप जास्त होतं, इथं खूप कमी आहे. 6 ते 7 एटीएम प्रेशरला large number of ethyl molecules combine together to form a linear polymer which is called as a HDPE. ओके, आणि लिनियर पॉलिमरची डेन्सिटी जास्त असते म्हणून त्याला हाय डेन्सिटी पॉलिथिन असं म्हटलं जातं. आता त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण पाहूया. पहिली प्रॉपर्टी
HDPE has high density and high melting point. त्याच्या नावातच आहे HDPE having a high density and high melting point. तो किती आहे तर तो आहे 144 ते 150 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहिती आहे लो डेन्सिटी LDPE चा मेल्टिंग पॉइंट किती होता 110 डिग्री सेल्सिअस होता आणि हाय डेन्सिटी पॉलिथिनचा मेल्टिंग पॉइंट किती तर 144 ते 150 म्हणजे याच्यापेक्षा 40 डिग्री सेल्सिअस ना जास्त आहे. पहिली HDPE has high density. High density कशामुळे because of linear polymer. Because of linear polymer. HDPE has high density and high melting point. That is 144 to 150. म्हणजे जवळपास 150 डिग्री सेल्सिअस एवढा हाय डेन्सिटी पॉलिथिनचा मेल्टिंग पॉइंट आहे एवढं लक्षात घ्या. नंतर HDPE is a chemically inert. केमिकली इनर्ट म्हणजे काय त्याच्या केमिकल रिएक्शन्स होत नाहीत. मी एक्झाम्पल दाखवतोय तुम्हाला. हे बीकर दिसत असेल पा हे बीकर आहे काय हे तर बीकर विच इज मेड अप ऑफ हाय डेन्सिटी पॉलिथिन. हे हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे. यामध्ये जर आपण HCl घेतलं या बीकर मध्ये HCl जर घेतलं तर त्या HCl चे रिएक्शन या बीकर सोबत म्हणजे HDPE सोबत होत नाही म्हणून हे HDPE म्हणजे हे बीकर हे इनर्ट आहे केमिकली इनर्ट आहे. ओके HDPE is a chemically inert but has greater toughness hardness and tensile strength than low density polythene. नक्कीच माहिती आहे लो डेन्सिटी पॉलिथिन पेक्षा म्हणजे पॉलिथिन बॅग पेक्षा हे कसं असणार तर हे स्ट्रॉंग असणार आहे. HDPE याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे याची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असणार आहे हे टफ देखील जास्त असणार आहे. ओके HDPE is a chemically inert. केमिकली इनर्ट याचा अर्थ लक्षात आला. जर आपण याच्यात HCl टाकलं काय किंवा NaOH टाकलं काय तर त्या HCl च्या किंवा NaOH च्या रिएक्शन या पॉलिमर सोबत होणार नाहीत. नंतर HDPE is a translucent polymer. जसं लो डेन्सिटी पॉलिथिन हे ट्रान्सपरंट होतं त्याच्या पलीकडे आपण पाहू शकत होतो इथं मात्र तसं नाही. तर हे जे आहे हे ट्रान्सलुसंट पॉलिमर. ट्रान्सलुसंट पॉलिमर म्हणजे काय याच्या पलीकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला आपण तर ते पलीकडचं आपल्याला धूसर दिसतं. कसं दिसतं धूसर दिसतं. पहा इथं दोन एक्झाम्पल. मी असं म्हणेल की हे लो डेन्सिटी पॉलिथिन आहे याच्या पलीकडे आपण पाहू शकतो सहज आणि हे मात्र HDPE आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन याच्या पलीकडे आपण पाहू शकत नाही. जर पाहण्याचा प्रयत्न केला तर धूसर दिसतं अंधुक्स दिसतं म्हणून HDPE इज अ ट्रान्सलुसंट पॉलिमर. ट्रान्सलुसंट याचा अर्थ ते थोडंसं स्ट्रॉंग असतं त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही. ओके HDPE इज अ क्रिस्टलाइन पॉलिमर. HDPE कसं असतं क्रिस्टलाइन पॉलिमर असतं त्याला एक विशिष्ट असा शेप असतो. ओके हे झालं त्याची प्रॉपर्टीज. पहिली HDPE has high density and high MP. नंतर HDPE केमिकल इनर्ट आहे ते रफ अँड टफ आहे. ओके त्यानंतर HDPE हे ट्रान्सलुसंट पॉलिमर आहे. त्यानंतर ते क्रिस्टलाइन पॉलिमर आहे HDPE. त्यानंतर आपण पाहूया युजेस ऑफ HDPE. यांचे उपयोग कुठे केले जातात तर दैनंदिन जीवनामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये HDPE तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं LDPE होतं. पहिलं HDPE is used in manufacture of toys. कशासाठी टॉयज खेळणी तयार करण्यासाठी जाड खेळणी तयार करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे जे लहान लेकरं असतात त्यांच्याकडे मोटर बाईक म्हणजे छोट्या छोट्या बाईक्स असतात किंवा गाड्या असतात फोर व्हीलर गाड्या असतात छोट्या छोट्या खेळण्याच्या म्हणजे खेळण्याच्या ज्या टॉयज ज्या म्हणजे खेळणी असतात जे मोटरसायकल असेल किंवा जी कार असेल किंवा आणखी काही ती बाहुली असेल तर ते रफ अँड टफ जे असते किंवा जी छोटी सायकल असते तर इट इज अ मेड अप ऑफ हाय डेन्सिटी पॉलिथिन. कशापासून HDPE पासून तयार होतं. म्हणून पहिला उपयोग HDPE इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज अँड अदर हाऊसहोल्ड आर्टिकल्स लाईक बकेट्स. आपण जे आंघोळीसाठी प्लास्टिकचं बकेट वापरतो ते बकेट रफ अँड टफ असतं ते HDPE असतं. त्याचबरोबर डस्टबिन कचरा टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या मोठ्या त्या डस्टबिन बॉटल्स असतील पाईप्स असतील तर हे सर्व HDPE पासून तयार होतं. मी असं म्हणेल लॅबोरेटरीमध्ये जे प्लास्टिकचं बीकर असतं आपल्याला माहिती आहे तर हे पण काय असतं तर HDPE पासून तयार झालेलं असतं. म्हणून HDPE याचा उपयोग कशासाठी केला जातो याचा उपयोग घरामध्ये वापरण्यात येणारे बकेट टब. ओके बकेट टब असेल किंवा त्याचबरोबर पाईप्स असतील डस्टबिन असतील किंवा लॅबोरेटरीमध्ये बीकर असतील या प्रकारे ते वापरले जातात.
नंतर HDPE इज युज्ड टू प्रिपेअर लॅबोरेटरी वेअर्स अँड अदर ऑब्जेक्ट्स. लॅबोरेटरी वेअर म्हणजे काय तुम्हाला ते सांगितलं. HDPE इज युज्ड टू प्रिपेअर लॅबोरेटरी वेअर म्हणजे बीकर तयार करण्यासाठी. काय तयार करण्यासाठी? बीकर तयार करण्यासाठी किंवा मी म्हणेल मार्कर तयार करण्यासाठी. हा मार्कर तयार करण्यासाठी अँड अदर ऑब्जेक्ट्स वेअर हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड स्टिफनेस इज रिक्वायर्ड. जिथे की स्ट्रॉंग स्ट्रेंथ असणं आवश्यक आहे. जसं किट असतात डॉक्टरच्या ज्या पॉलिथिन किट असतात ज्याला आपण म्हणू शकतो कोविड काळामध्ये त्या बऱ्याच वेळेस वापरल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो पहा HDPE किट असतात. त्या पण काय असतात तर पॉलिथिन किट. तर जे काही डॉक्टर असतात त्यांच्या ऑपरेशन थिएटर मध्ये जातात त्यांच्या जे सूट असतो ओके ज्या किट असतात पॉलिथिन किट असतात तर त्या विशिष्ट अशा किट देखील HDPE पासून तयार केल्या जातात. ओके तर हे झालं त्याचे युजेस. आता आपण काय पाहिलं तर HDPE कसं तयार केलं जातं त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस. ओके तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं प्रिपरेशन. HDPE कसं तयार केलं जातं? व्हेन लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल्स आर हीटेड ॲट 333 to 343 केल्विन म्हणजे 60 ते 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आणि 6 ते 7 टेम्परेचरला इन प्रेझेन्स ऑफ TiCl4 अँड ट्रायइथिल अल्युमिनियम म्हणजेच झिगलर नाटा कॅटलिस्ट इट गिव्स अ लिनियर पॉलिमर. इट गिव्स अ लिनियर पॉलिमर. ज्यावेळेस इथिन पासून लिनियर असं पॉलिमर तयार होतं. लिनियर असं पॉलिमर तयार होतं ज्याची डेन्सिटी जास्त असते त्याला आपण म्हणतो हाय डेन्सिटी पॉलिथिन. आणि इथिन पासून आपण दोन प्रकारचे पॉलिमर तयार करू शकतो. माहिती तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2. एक आहे कोणतं? एक आहे LDPE लो डेन्सिटी पॉलिथिन आणि दुसरं आहे HDPE. ओके लो डेन्सिटी हे कसं होतं? हे हाय टेम्परेचरला इथं लिहितो मी लो डेन्सिटी हे हाय टेम्परेचरला अंडर हाय प्रेशर तयार होतं. अंडर हाय प्रेशर. ओके मात्र हे HDPE तयार होतं लो टेम्परेचर अँड लो प्रेशर. लो टेम्परेचर अँड लो प्रेशर कंडिशन देखील तुम्हाला माहित होता. इथं प्रेशर 1000 ते 2000 atm, इथं 6 ते 7 atm प्रेशर. इथं टेम्परेचर जवळपास 300 डिग्री सेल्सिअस, इथं टेम्परेचर मात्र 60 ते 70 डिग्री सेल्सिअस इतका फरक आहे. ह्या इथिन पासूनच आपण हे लो डेन्सिटी पॉलिथिन हाय टेम्परेचर हाय प्रेशरला तयार करतो आणि हे HDPE कमी टेम्परेचरला आणि कमी प्रेशरला तयार करतो. LDPE वीक असतं आणि HDPE हे स्ट्रॉंग असतं. ओके तर इथं आपण पाहिलं प्रिपरेशन ऑफ पहिलं पॉलिथिन. ओके पॉलिथिन तयार करण्यासाठी लागणारे मोनोमर कोणते तर ते आहेत इथिन. आणि त्यामध्ये पॉलिथिनचे दोन प्रकार. एक आहे लो डेन्सिटी पॉलिथिन LDPE त्याला म्हणतो आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर इथं बोर्ड तुम्हाला हाय डेन्सिटी पॉलिथिनचं बरंच दिसतं आणि याच्या अगोदर आपण पाहिलं होतं लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन इज अ ब्रांच पॉलिमर अँड HDPE इज अ लिनियर पॉलिमर. या गोष्टी प्लीज नोट डाऊन करून घ्या. आणि इथपर्यंत आजचं कंटेंट इथपर्यंतच. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच. एकदा हे पहा ऑब्झर्व करा.